तथागत सम्यक संबुद्ध त्यांचा धम्म सावक संघ या त्रिरत्नाला अभिवादन. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका, बालक बालिका यांच्या प्रति मंगल मैत्री करून आज क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी, काल रविवार होता, काल आपण मिलिंद प्रश्न बघितला. काल रविवारच होता का? कारण मी थोडासा विचलित आहे. काय होतं की चित्त जर जागेवर नसलं की चुका होतात आणि त्यानंतर लक्षात येतात. पंचशील देतानाही धम्माच्या अगोदर, बुद्धाच्या अगोदर धम्म होतो, कारण मन विचलित असतं. आपणही वंदना म्हणताना मग कधी तुम्ही पुढे जाता, कधी ते मागं असतं. कारण त्याचं कसं आहे की मन आपलं अजून कंट्रोल नाहीत, कुठे आपण एकमेकात सामील होत नाहीत. जोपर्यंत एक रस एक समरस होत नाही तोपर्यंत कुठलीच कृती, मग सुरुवात आपली वंदनेपासून असो, आचरणापासून असो, कुठूनही असो, त्याच्यापासून भिक्षू हे अपवाद नाहीत. कारण भिक्षूलाही मन आहे आणि जोपर्यंत मनावरती विजय मिळवत नाही, कारण आपण म्हणत असतो आत अंतर्मनामध्ये दुसरं द्वंद्व सुरू असतं. पाराती पाता वेर म्हणून घरातलं भांडण आत सुरू असतंय, मग ते नेमकं विसरतं. कारण याच्यावर मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की दोघे जणी मैत्रिणी आहेत, एक महाराष्ट्रीयन आहे आणि एक मुसलमानाची, पण घट्ट मैत्री आहे दोघीची. दोघीची भाषा दोघीला अलग अलग कळत नाही, पण समजून घेतात. ती हिंदीत बोलते, हिला समजते, ही मराठीत बोलते, समजते. बोलणं काही दोघीलाही जमत नाही. हिला मुसलमानीला मराठी बोलता येत नाही, हिला हिंदी बोलता येत नाही. आता ही मराठी बाई जात्यावर दळते, जात्यावर चुपचाप दळत नाहीत ना, ओव्या म्हणतात. आणि मग आपल्या बाया ओव्या म्हणताना सगळ्यात मोठा हिरो भाऊ असायचा. बाईचा ओवी म्हणताना हिरो कोण असायचं? भाऊ. माझा ग बंधू राया. आणि मग ही मराठी बाई जात्यावर दळता दळता म्हणते, माझा ग बंधू राया बसला घोड्यावरी, घोड्याला मारली टाच पहुटला तालुक्यावरी. आता या मुसलमानीला काही जमाना, याची दुसरी ओळी सुरू झाली, माझा ग बंधू राया बसला फटफटीवरी, फटफटीला मारली टिक. मुसलमानी म्हणे आता हा नेमका फटफटीवर आलाय, तिच्या गाडीत बसला, म्हणे विमानात बसायच्या अगोदर माझ्या भावाचं काय. पण हिला काही म्हणताय ना, मग तिने बी आपला विचार केला आणि मग तीही गुणगुणायला लागली, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. घेऊन जा म्हणे आता कुठे जायचं. असंच आपलं आहे. वंदना म्हणताना किंवा काही करताना आपल्याला ते सूर मिळवता आले पाहिजे. सांगण्याचा उद्देश काय? सूर मिळवता आले पाहिजे, मग कशाचाही त्रास होत नाही. कारण मनाला विचलित करण्यात बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आणि मग त्या मनावरती कंट्रोल करण्याकरता आपल्याला काही ना काही क्लुप्त्या लावावं लागतात, तोपर्यंत होत नाही. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये कर्मकांड नाही. त्यांच्यात कसं आहे, मंत्र पाठ केला की देवाला यावाच लागतं. बुद्ध धर्मात तसं नाहीये. तुम्ही पानाती पाता वेर म्हणे किती दिवस म्हटलं तरी त्याला अर्थ नाही. कारण पानाती पाता वेर म्हणे म्हणता म्हणता वा मारणं त्याला काही जमत नाही. हे असतं का? बाई म्हणते पानाती पाता वेर म्हणे दाबली कचकट मेली बिचारी, याचा अर्थच नाही ना. त्याच्यात आणि याच्यात फरक आहे. पानाती पाता वेर म्हणे तुम्ही नेहमी सांगत असतो, आमच्या विहारामध्ये 3 कुत्रे आहेत, जे आलं ते त्याला हाड 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 करतच राहतात. आता ते बिचारी विहाराचे आहेत, ते 8 दिवसाचे होते तेव्हापासून त्यांची आई वारलेली आहे, त्यांना मी सांभाळ. म्हणजे ते माणसाळलेले आहेत, ते कोणावर धावत नाहीत, काय नाही. त्यांना त्यांचं तेवढंच जग आहे, विहाराच्या बाहेर त्यांना जग नाहीये. एवढ्या दिवस काय व्हायचं, मी बाबांत 3 कुत्रे, तेवढ्या मैदानावर आमच्या 5 जणांचं राज्य होतं. आता रोजचे 200 लोक यायला लागले. ते बिचारे बावचाळे काय करायचं बरं. ते लोक शांत नाहीयेत. ते तिथं दिसलं की हाड, इकडं दिसलं की हाड. ते अचंबित होतात की नेमके मालक आम्ही आहेत की हे. बरं त्याच्यात बी त्यांना प्रॉब्लेम नाही. पाऊस आला, पहिलं तर कुठल्याही कुटीत बसायचे,
त्यांना कोणी अडवत नव्हतं. ह्या कुठेच गेले, पाऊस आला शामला, त्यांना वाटत. आता त्यांना पाऊस असो की नसो पण कुठेच काही कोणी येऊ देत नाही. ते पॅगोड्यावर फिरायचे चौकडे, आता पॅगोड्यावरही कोणाला येत नाही, कारण आम्ही पवित्र आहोत. आम्हाला वाटतं कुत्रं वर आलं नाही. पण त्या कुत्र्याचा धर्म असूनही ते कुत्र्यासारखे वागत नाही. कुत्र्याचा धर्म काय? अनोळखी माणूस आला, चावलं तर सोडा, पण भुकणं हा त्याचा धर्म आहे. ते बिचारे नाही तो धर्म पाळत. त्यांना माहिती आहे आम्ही माणसातले आहोत, किती लोक यावं ते भुकत नाही. म्हणजे ते तुमच्याशी मैत्री करायला तयार आहे, पण आम्ही त्यांच्याशी मैत्री करायला तयार नाही, सूर जुळवायला तयार नाही. आणि म्हणून मग तिथेच भानगडी होतात. आता ते बी कसं आहे, शेवटी कुत्रे ते कुत्रेच असणार ना. कुत्रे कुत्र्याचाच धर्म पाळणार. लोक लहानगेट लावतात, अस्थीची पूजा चालू असले ते छत्र्या डोक्यात धरून ते त्यांच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करतात, पण लोक काही त्यांना चालू देत नाही. हकलू देतात, मारतात. ते कुत्रे बिचारे मग एक दुसऱ्या केविलवाणी नजरेने ते माझ्याकडे बघत असतात. मी काय करू शकतो बापडा, कारण हे दुनियाचं राज्य आहे. म्हणजे ते ठरवतात की आमचं अधिकार क्षेत्र आता संपलेलं आहे. माणसाला पडलेली ही सवय असते. काही गोष्टी म्हणजे आपल्याला का जुळून येत नाही, आपण का त्याला एकमेकांमध्ये समरस का होत नाही, तर त्याला ह्या गोष्टी की आम्ही कोणाला आहे, मग कोणत्या सुरात सूर मी मिळवायला पाहिजे हे अजून आम्हाला कळलेलं नाही. मी माझा सूर घेऊनच पळायचा प्रयत्न करतो, मग त्याच्यामुळे आम्ही बेसूर होतो. नुसतं गाण्यातच नाही, नुसतं कथेतच नाही, प्रत्येक गोष्टीत वागण्यामध्येही पती आणि पत्नी एकमेकाचा सूर जर नाही मिळवला तर दोघंही बेसुरे होतात. मग कोणाला तरी एकाला ऍडजस्टमेंट करावं लागते. ती ऍडजस्टमेंट करणाऱ्यावरती मग तो स्वतःला शोषक समजतो आणि ज्याची ऍडजस्टमेंट होते तो शोषक असतो. अशीच कथा आपल्याला प्रत्येक उदाहरणातून आपल्याला जोपर्यंत आपली शोधवृत्ती येत नाही तोपर्यंत आम्हाला धम्म कळत नाही. कारण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत धम्म आहे. तो आम्हाला कळला की मग सगळंच कळायला सोपं होतं. घरातलं भांडण बी कळतं, भांडण कळाल्यानंतर धम्मही कळतो, धम्म कळाल्यानंतर आचरण कळतं, आचरण कळल्यानंतर सगळ्या गोष्टी परफेक्ट होतात. फक्त पहिली गोष्ट आहे की आमचा सूर एकमेकात सूर मिसळायला पाहिजे. सूर ज्या दिवशी मिसळतो त्या दिवशी दुनिया सुरेली बनते, ज्या दिवशी सूर मिळत नाही त्या दिवशी दुनिया बेसूर बनते. ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनात लागू पडते. आपण क्रांती आणि प्रतिक्रांती बघत होतो. का घडाव्या लागल्या क्रांती आणि प्रतिक्रांती? तोच गोष्ट आहे ना, दोघांनाही सूर एकमेकात मिळवायचे नाहीत, त्यांनाही एक सूर तुमच्यात मिसळवायचे नाही आणि तुम्हालाही त्यांच्या सूर मिसळून घ्यायचे नाहीत. म्हणून हे संघर्ष होतात. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे संघर्ष त्याच्याचमुळे होत आले आणि हे होत राहणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की किमान हे होत असताना मी माझ्या जागेवर, मी माझ्या समाजामध्ये, मी माझ्या वागण्यामध्ये मी माझे सूर कायमचे सौम्य, कधी कधी सूर बी असतात ना, सुराचे बी प्रकार आहेत. नवरस म्हणता की नाही तुम्ही, नवरसाला एखाद्याचा कर्कश आवाज आहे तो कानाला गोड वाटत नाही. लता मंगेशकरचं गाणं कानाला गोड वाटतंय. बाबासाहेबही आपल्या समाजाला आपले सूर सुरेले बनवायला सांगतात. आम्ही आमचे सूर सुरेले बनवू, दुसऱ्याचे सूर आमच्यात मिसळूच आहे ना मिसळू. यालाच क्रांती म्हणतात. बाबासाहेबांनी क्रांती केली. बाबासाहेबांनी कोणावरही हल्ला करायला शिकवलं नाही, बुद्धांनी कोणावरही हल्ला करायला आमचे सूर आम्हाला व्यवस्थित बनवायला शिकले की आम्ही आमचं आचरण व्यवस्थित करू, आमच्या आचरणाकडे. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की तुम्ही बुद्ध आहात तर बुद्ध दिसले पाहिजे. जर बुद्ध आहात तर बुद्ध दिसले पाहिजे, कारण तुम्ही बुद्ध दिसले की ऑटोमॅटिक तुमच्या बरोबर सूर मिळवायला दुसरे येतील. हीच क्रांती आणि प्रतिक्रांती आहे. त्या प्रतिक्रांतीमध्ये आपण कुटुंबाचं नीतिशास्त्र हा चॅप्टर बघतो. आतापर्यंत आपण बरेचसे चॅप्टर कुटुंबाच्या नीतिशास्त्रामध्ये बघितलं. ब्राह्मणालाच प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी झुकतं माप दिलेलं आहे. आजही आपण जे बघणार आहोत पुढे काय आहे ते आज आपण बघू. दैवी शक्तींना अर्पण केल्यावर मनू काय म्हणतो. आता त्याच्यामध्ये दैवी शक्तीला खूप मोठं महत्व दिलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये ते नाही. बौद्ध धर्मामध्ये दैवी शक्तीला महत्व न देता त्यांनी सृष्टीला महत्व दिले. सृष्टीच्या नियमाला बुद्ध जास्त महत्व देतात. सृष्टीच्या
सृष्टीच्या याच्यानुसार माणसानं चालावं, कारण सृष्टीचे नियम हे सृष्टीने बनवलेले. पावसाळ्यात पाऊस येतो, हा सृष्टीने बनवलेला नियम आहे. ऑक्सिजनच घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड माणूस सोडतो, हा सृष्टीने बनवलेला नियम आहे. असं कधी घडलंय का की ब्राह्मण कार्बन डायऑक्साईड घेऊन जिवंत राहतो? नाही घडत असं. ते झाड राहतं. पण जे प्राणी आहेत ते ऑक्सिजन घेऊनच जिवंत राहतात. हा सृष्टीने बनवलेला नियम आहे. याला प्रतिक्रांतीमध्ये फाटा दिला आणि त्यांनी काय सांगितलं, दैवी शक्तीने सगळं निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यात ती म्हण आली की झाडाचा पत्ताही परमेश्वराच्या आज्ञेशिवाय हलत नाही. शक्य आहे का ते? मनात आलं कर झाड कापलं, त्या दिवशी देव कुठे होता? नाही, ते सृष्टीचा नियम आहे. जास्त पसारा झाला, आम्ही कापून टाकलं त्याला. त्याला देव अडवायला आला का? त्याची परमिशन घेतली का तुम्ही? नाही घेतली. म्हणून पण डोक्यावरती ते घातल्या गेलं. म्हणून दैवी शक्तीमध्ये त्याच्यातही काय नियम बनवले ते बघा. कुत्रे, वाळीत टाकलेले पापी माणसे, हत्तीच्या पायाखाली चिरडण्याची शिक्षा झालेले, कावळे, सरपटणारे प्राणी यांच्यासाठी लहान लहान घास जमिनीवर ठेवा. काय सांगतो तो की जर नैवेद्य नावाचा प्रकार तुम्ही ऐकला असेल ना, देवापुढे नैवेद्य ठेवतात. ते नामदेव महाराज होते, एक त्यांचे ब्राह्मणच होते ते. पण त्यांना सांगितलं की जा देवळाच्या पुढे नैवेद्य ठेवून ये. देव ते बारीक 7 वर्षाचं होतं ते. त्याला वाटलं मी घेऊन गेल्यावर देव खाईल. पण त्यात ते ठेवलं आणि बसलं. कधी देव खातोय कधी देव. तेवढं आलं कुत्रा, उचलला निवेदन, लागलं पळायला. त्याला वाटलं तोच देव आहे. तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लागला. देवा कोरडा नका खाऊ, तूप खा, तूप खा, तूप खा. बालमनाला माहिती नव्हतं ना तोपर्यंत. तसाच प्रकार आहे. कारण का यांनी सांगितलंय की तुम्ही नैवेद्य ठेवताना थोडं थोडं या सगळ्या करता ठेवत जा. मग त्याच्यामध्ये कुत्र्याला बी सामील केलं. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, पाळीव प्राणी, टाकलेले कुत्रे, पापी पाणी. परत तुम्ही जर बघितलं असेल की एक, आणि त्याला बघा ते आधुनिक काळामध्ये त्याला वैज्ञानिक स्वरूप पण देतात. तुम्ही जेवताना भटजी पाहिला की नाही मला माहिती नाही, कारण तुम्ही आणलाच नसेल. कारण तुमच्या वेळेस बाबासाहेबांनी तुम्हाला हुशार केलं होतं. आणि तसंही भटजी आपल्या घरी काही जेवत नव्हता. पण आम्ही बघितलंय जे जेवण होतं, भटजी काय करतो, ताट वाढलं की आता तुम्ही भंतीजीला गाथा म्हणता. सगळ्या याच्यात त्यांनी प्रतिक्रांती केलेली आहे. एका धर्मातून त्या धर्मात नाही. हिंदू धर्म असे हात जोडतो तो मुसलमान असं करतो. सगळे एकमेकाच्या विरोधात आहे. तुम्ही तो असत होता, मुसलमान असत होतो. सगळं तसंच आहे की तुमच्या भंतीजीला तुम्ही असं ताट वाढत होता आणि त्याचा गाथा म्हणत होता. मग बामणाला वाढताना काय करतो, बामण घेतो पाणी चारी बाजूने टाकतो. त्या ताटातला उचलतो, इकडं फेकतो, काही पुढं फेकतो, काही इकडं फेकतो, काही इकडं फेकतो. त्याला पहिल्याने काय सांगायचे, हे चारी दिशेला 4 देवे मी त्यांना दिलं. जेव्हा टीका व्हायला लागली तर आता काय सांगतात, सूक्ष्म जीव जंतू असतात त्यांना ते दिलं. ही कुणाची कला होती? बुद्धाची कला होती. कोणाला सगळ्यालाच माहित नाही. जेव्हा भगवान बुद्धाला चारिका, जर सामूहिक चारिका असेल, म्हणजे निमंत्रण दिलं सगळ्या लोकांनी, तर 500 लोकांचा संघ गेला. तर कधीही तुम्ही कधी बघा, आज जर खरा भिक्षू असेल तुम्ही त्याला हात द्यायला दिला ना, तो एवढेच बोट देतो. ज्याला माहिती नाही ते सगळे असे हात देतात. पण ज्याला खरं माहिती तो एवढेच हात देतो. का? 500 लोकांचा संघ असायचा. जर एक तांब्या पाणी म्हटलं तर 1 ड्रम भर पाणी नुसतं हात धुण्यात जाईल. म्हणून ते एवढेच द्यायचे आणि भिक्षा पात्रात जेवायचे. आणि भिक्षा पात्र कधीही उपासकाला धुवायला द्यायचे नाही. ते कुठे घेऊन जायचे? नदीवरती. कारण प्रत्येक विहार हे नदीच्या काठाला असायचं किंवा कुठल्या तरी वनात त्यांचा मुक्काम असायचा. तिथून नदी व्हायची. त्याचा उद्देश काय असायचा की त्या भिक्षा पात्रातलं खरकट पाणी नदीतल्या माशा खातील. हा हेतू कोणाचा होता? बुद्धाचा. त्याला त्यांनी बनवलं. ते असं करून फेकणं, असं करून. क्रांतीला प्रतिक्रांती. आणि त्याचा नियमही बनवला. म्हणून तो नियम बनवला. त्या साध्या साध्या नियमाला त्यांनी ते लक्षात ठेवून हा नियम बनवला की ते फेकलं पाहिजे. त्याच्यानंतर आदरातिथ्याच्या नियमाबद्दल कुटुंब प्रमुखांना सांगताना म्हणून तेही पाहुणे, कोण्या पाहुण्याचा आपण आदर सत्कार केला. यांनी लाख म्हण आणली. काय म्हणतात? अतिथी देवो भव. म्हणजे येणारा पाहुणा कोण आहे? देव. पण मनू काय सांगतो? बामणाच्या घरी कोणीही पाहुणा नसतो.
कारण ब्राह्मणच सगळ्याच्या घरी पाहुणा, त्याला गेला तर त्याचा आदर सत्कार बाबासाहेबांनी इथं 3 गाथा घेतल्यात. त्याच्या काय म्हणतात ते, पहिली गाथा आहे अध्याय नंबर 3 मधली 102. एका रात्रीसाठी पाहुणा म्हणून ब्राह्मण आल्यास त्याला अतिथी म्हणावे. अल्प काळासाठी तो पाहुणा असल्याने त्याला पूर्ण तिथी म्हणता येत नाही. अल्प काळासाठी जर ब्राह्मण आला तर तेवढ्या पुरता त्याचा आदर सत्कार करावा, कारण त्याला पूर्ण तिथी कशाला म्हणतात की चंद्र ज्या दिवशी पूर्ण होतो. मला वाटतं परवाला आलेल्या भंतीजींनी सांगितलं तुम्हाला त्या पौर्णिमेचा अर्थ, त्याचा समास कसा होतो, कारण त्याच्यातही प्रतिक्रांती त्या दिवशी सांगितलं भंतीजी. त्यातही कशी केली की बुद्धाच्या काळामध्ये महिना पौर्णिमेपासून सुरू व्हायचा म्हणून त्याच्यात, कारण यांना कॅलेंडर नाही बनवतात. कॅलेंडर बुद्धाच्या काळापासून आहे, सगळे कॅलेंडर हे बौद्धाच्या लोकांनीच बनवलेले आहेत. यांना कॅलेंडर नाही बनवता आलं आणि यांना कुठल्याच गोष्टी बनवता येत नाही, फक्त त्याच्यात ते चेंज करतात. एक तर विकृती करतात किंवा त्याच्यात ऍडिशन करतात. तर याच्यातली विकृती काय केली, बुद्धाचा महिना पौर्णिमेपासून सुरू होतो, त्यांनी अमावस्यापासून सुरू. हे बदल होतात त्याच्यात. आणि म्हणून इथे लिहिताना की ब्राह्मण पाहुणा आला, अल्प काळासाठी आला. तर अल्प काळ कोणता असतो त्यांच्या, की तुमच्या दारात ते माधुकरी म्हणतात. तुम्ही जशी चारिका म्हणतात की नाही, तशी ते काय म्हणतात, माधुकरी मागायला आला की अल्प काळा करता तो पाहुणा आहे. भगवंत भिक्षूला काय सांगतात, तू पाहुणा बिवणा कोणी नाही, तिथं खाल्लंच तर फुकट खायचं नाही, खाल्लं की धम्मदेशना द्यायची, निघून यायचं, जास्त आदर सत्कार करून घ्यायचे नाही. इथं काय म्हणतो, अल्प काळा करता का होईना पण ब्राह्मण तुमचा पाहुणा आहे तर त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. बुद्ध काय सांगतात, चारिकाला गेलास, निमंत्रण जरी दिलं, जेवण झालं, धम्मदेशना दे आणि निघून, तो पाहुणा नाही, सत्कार जास्त घ्यायचे नाही. परंतु खऱ्या ज्ञानाने व धर्मनिष्ठेने यज्ञाच्या अग्नीजवळची जागा दिल्यास त्यांची मोठ्या पापातून व दरिद्रातून मुक्त. त्याच्या पुढे सांगतो की ब्राह्मणाला कधी पूर्ण होतंय, अग्नीचा, म्हणजे तुम्ही होम केला, यज्ञ केला आणि तिथे जर ब्राह्मणाला जागा दिली तर मग मात्र ते जास्त पुण्यकारक होत. कशाच्या प्रतिक्रिया याच्या, पण प्रत्येक बुद्धाच्या क्रियेच्या ह्या प्रतिक्रिया आहेत, त्या समजल्या पाहिजे. जेव्हा बुद्धाच्या काळामध्ये, आता नाही, आपण तो काल प्रश्न बघितलाय की पूजा कोणाची करायची आणि पूजा कशी करायची, आपण कालच्याच मेन प्रश्नामध्ये बघितलं. भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलं की माझ्या शरीराची पूजा करू नका. इथे यांनी काय सांगितलं की पूजेला बामण बसला पाहिजे. पूजेला बामण बसला आणि त्याच्यामध्ये आहुती टाकल्या. आताचे यज्ञ तुम्ही पाहिले असतील तर आताच्या आहुती म्हणजे लाकडा, त्याला समिधा म्हणतात. पण पहिल्याच्या आहुती या प्राण्याच्या असायच्या, आणि तेही प्राणी कुठले की जे खाता येतील. न खाणाऱ्या प्राण्याच्या आहुती नव्हत्या, म्हणून अश्वमेध यज्ञ, गायीचा यज्ञ, असे सगळे यज्ञ होत होते. ते सगळे यज्ञ फक्त खाली त्या प्राण्याचं मांस खाण्याकरता असायचे. बामणाने घोडाही खाल्ला आणि गायही खाल्ली. परंतु बुद्धांनी जेव्हा अहिंसा तत्व आणलं तेव्हा त्यांनी मग मात्र गाय खाणं सोडून दिलं आणि घोडाही खाणं सोडून दिलं. ह्या क्रांती आणि प्रतिक्रांती मधल्या घटना आहे की ब्राह्मण अल्पावधीसाठी आला तर तेवढ्या पुरता सत्कार करा, परंतु बाकीच्यांची राजाचं कर्तव्य आहे की त्याला होमाच्या बाजूला किंवा यज्ञवेदीच्या बाजूला बसवलं पाहिजे आणि त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. मग त्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकता होमामध्ये, बघा होमामध्ये काय टाकतात ते तुम्हाला माहिती आहे, तूप टाकतात. 2 पळ्या तूप टाकलं की बाकीचा भटजी बाजूला काढून ठेवतो. त्यावेळेसही तेच होत होतं. आजही आहुती दिल्यानंतर आणि मग त्याचीच प्रतिक्रिया जेव्हा बंड होतात की नाही, बुद्ध धर्माची गोष्ट त्यांना सामील करायची. बघा काही गोष्टी अशाच असतात की तुम्ही बंडखोरी करू नये म्हणून तुम्हाला पर्याय दिले जातात. तुमची जावळं काढणं, खंडोबाला बोकड्या कापणं काय होता, पर्याय होता की त्यानं होमामध्ये गाय खाल्ली, त्याने होमामध्ये घोडा खाल्लाय, मग या शूद्राला काहीतरी पर्याय दिला पाहिजे ना, त्याच्याशिवाय तो रमणार नाही. पर्याय दिल्याशिवाय धम्मही फोफावत नाही किंवा ती कृती साध्य होत नाही. आजही तुमचा धम्म का वाढत नाही, कारण आम्ही अतिवैज्ञानिक आहे. पर्याय द्यायला आम्ही तयार नाही. चुकून मुकून एखाद्याने केला, पहिले जावळं होते, आता आपण केशव पण म्हणतो की नाही, आमच्यातले अति शिकलेले परत ते सांगतात जावळा तर याच्यात काय फरक आहे, फक्त भटजी बोलवायचं आणि 2 केस कापवायचे आणि त्या गव्हाच्या पिठाने डोकं, हरकत आहे ना ते.
ह्या एखाद्या वेळेस असेल, परंतु मला धम्म आचरणात आणण्याकरता ही दिलेली पर्याय, त्यांचे पर्याय त्यांनी आतापर्यंत जागृत करून ठेवले. चुकीचे असताना श्रावण सोमवाराला कुठल्याही महादेव मंदिरात न बोलावता लोक दौंडी देतात का? ते श्रावण सोमवार आहे, बायका तर ऑटोमॅटिक पोहोचतात. त्यातल्या त्यात बिना लग्न झालेल्या पोरी तर सगळ्याच्या पुढे असतात, कारण नवरा तिथंच ठेवलेला आहे. 16 झाले की हिला भेटणारच आहे. बौद्धामध्ये ह्या प्रथा बंद झाल्या. पौर्णिमा ह्या प्रथा होत्या ना, भगवान बुद्धाचे प्रत्येक कुठली कुठली गोष्ट पौर्णिमेला मिळाली. मग त्याच्या मधल्या काळात भगवान बुद्धाचे काहीच कार्य हे झालं नाही का? मिळाले. परंतु सगळ्यात महत्व बुद्धाने पौर्णिमेला का दिलं? तर येणाऱ्या पिढ्यांनी त्या पौर्णिमेमध्ये बुद्ध धर्माचं आचरण करावं. आम्ही अति धार्मिक झालो आणि ते सोडून दिलं. त्याच्याकरता मग वेळोवेळी होणाऱ्या आरांतांनी, वेळोवेळी होणाऱ्या बोधिसत्वांनी आम्हाला पर्याय दिले. बाबासाहेबांनी तर मरून एक पर्याय दिला आणि एक दीक्षा देऊन दिला. त्याच्याही जत्रा करून टाकल्या. आणि म्हणून या पौर्णिमा किंवा काही काही जे पर्याय उभे राहतात त्याला आपण स्टँड झालं पाहिजे. अतिवैज्ञानिक बनण्यात अर्थ नाही. मी जशी काल गाढवाची गोष्ट सांगितली, मग कोणी ना कोणी तो रस्ता निर्माण केला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही रस्त्याने जाणार नाही, योग्य स्थळी पोहोचल्यावर ऑटोमॅटिक धर्म ऊर्जित पाहिजे. रस्ता झाला पाहिजे त्या धर्माचा, कारण तुम्ही रस्ताच घडू दे. विहारात लोक काय येत नाही? मी एक उदाहरणच सांगतो तुम्हाला. आज तुम्ही श्रावस्तीमध्ये जाऊन बघा, रोजची 200 लोकांची गर्दी रोज आहे. आणि काय होतंय तिथे? पूजाच होते, धम्मच सांगितल्या जातो. मग त्याच्यावरती टीका करणारे त्यांनी मग ते पर्याय तर द्यावा ना. जो बी कोणी टीका करतो की त्या अस्थी खऱ्या आहेत का खोट्या आहेत, त्यांनी एकदा मला मंदिर आपली विहार भरवून दाखवावीत ना. कुठल्या तरी कारणाने आपली विहार धम्मवचनाने भरून दाखवावी. तिथे एक कारण आहे. रोजची 200 लोक येतात आणि 400 किलोमीटरवरनं येत आहेत. 400 किलोमीटरवरून येणारा माणूस धम्म ऐकून गेल्यावर आपल्या घरी धम्माचं वातावरण बनवत असेल की नसेल? ह्याच कथा आहे की आमच्या धर्माला ऊर्जित अवस्था का येत नाही? आम्ही पर्यायच करून टाकले. आम्ही आमच्या धम्माला आचरणाचे जे जे बी पर्याय आहे, कारण माणूस हा उत्सवप्रिय, कुठलाही माणूस उत्सवप्रिय काय? जयंतीला भारतामध्ये एका सर्वेमध्ये सांगतात की मला वाटतं 1000 करोडचा खर्च होतो. भारतात किती 1 करोडचा खर्च होतो? 1000 करोड. छोट्या गोव्याचं बजेट तेवढं आहे. गोवा स्टेट आहे की नाही राज्य, त्याचं बजेट 1000 करोडचं आहे. आणि आम्ही जयंतीच्या दिवशी 1000 करोड खर्च करतो. रस्ता तर झाला, परंतु तो बहिकलेला असतो. त्यात 1000 करोड मध्ये काय नाही होऊ शकत? मान सन्मान जरूर असावा. बाबासाहेबांची मिरवणूक तेवढ्याच शोकात निघावी, पण त्यात पिलेले लोक कमी असावी, त्यात आचरणावाली लोक खूप असावी. तेवढे त्याची प्रेरणा घेऊन 365 दिवस तो बौद्ध धर्म आचरणात असावा. आम्ही काय करतो? 365 दिवस दारू पितो आणि 1 दिवस धम्म आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. कसा वाढेल? क्रांती नाहीच होणार ना. इथे त्यांनी ती सोय करून ठेवली. श्रावण सोमवार ह्या दिवशी कोणालाही निमंत्रण द्यायची गरज पडत नाही. आम्हाला पत्रिका छापावं लागतात, व्हॉट्सअप ग्रुप बनवावं लागतात, त्याच्यावर मेसेज टाकावं लागतं की आजची पौर्णिमा आहे, सकाळी 11 वाजता बुद्ध वंदना, 12 वाजता प्रवचन, संध्याकाळी भंतीजी येते. तरी लोक 15. तिथे कोणीच सांगत नाही. हातात दांडका घेतलेला हवालदार उभा राहतो लाईनीत. या विनोद जरी नसेल तरी त्यांनी दिलेला चुकीचा पर्याय धर्म फॉलो करण्याकरता आम्हाला खरा नाही देता येत. प्रत्येक पौर्णिमेला बुद्धाने काय केलंय याला थोडस मनोरंजक करूया आम्ही, पण तेही करू द्यायला आम्ही बुद्धिजीवी लोक तयार नाहीये. जर थोडस जरी तुम्ही काही केलं तर ते म्हणतील की हा कुठला धम्म आणलाय तुम्ही. म्हणून सांगितलं की वाट गाढवच निर्माण करतं. कालची कथा, वाट तुम्ही निर्माण करत नाही, वाट गाढव निर्माण करत असतो. त्याच्या पाठीमागून लोक जातात आणि शेवटी ज्या वेळेस आम्ही ज्या स्थळावर पोहोचतो
वाट निर्माण केलेल्या गाढवाला सांगतो ही गाढवाची वाट आहे, आता आम्ही शॉर्टकट देऊ. परंतु तिथपर्यंत पोहोचणारा आम्ही आमच्यासारखे अनाडी असतील, काहीतरी प्रयोग सांगतील क्रांतीतला, त्या लोकांनी तो चुकीचा प्रयोग सांगितला आणि आजपर्यंत तो पाळल्या जातो. अजून तरी आहे का मला सांगा? श्रावण सोमवारी तिथे त्या महादेवाच्या पिंडीवर कितीतरी लिटर दूध वाया जात. एखाद्या तरी माणसाने त्यांच्या त्या मंदिराच्या बाहेर आंदोलन केलंय का? एखाद्या साधूनी, खूप मोठा साधू आहे आणि त्यांनी आंदोलन केलं की नाही दूध घेऊन या, एका स्वच्छ भांड्यात ठेवा आणि हे गरीबाला मी वाटतो, असं झालंय कधी? खरी प्रक्रिया ती पाहिजे ना. त्या दगडावरती दूध टाकून खरोखर तो महादेव पिणार आहे का? त्याची कथाही कुठून आली कोणालाच माहिती नाही. त्याची खरी कथा आहे की एक बाई दूध घेऊन का गेली होती, ते त्याच्या गळ्यातलं साप उपाशी होतं म्हणे, त्याला पाजायला गेली. तिथे काही त्याला तो भेटला नाही. ती पिंडाई कशी निर्माण झाली त्याचा असलेला प्रकार आहे खूप मोठा. तो गळ्यातला साप तिथे बसलेला होता आणि म्हणून तिने त्याला पाजलं. अवैज्ञानिक आहे, कारण साप दूध पितच नाही, हे त्याचं भक्ष्य नाही. त्याचं भक्ष्य तो मांसाहारी आहे. परंतु आमच्या डोक्यावर एवढं टाकलं प्रतिक्रांतीचं की त्याला ते दूध पाजायला लावलं. इथं आम्ही ह्या पौर्णिमेला बुद्धांनी हे केलंय हे सांगाय करता मनोरंजनात माईक लावला, थोडेसे गाणे लावले, वामन दादा ऐकवला, गोधडे ऐकवला, तरी आम्ही घरात बसून आता म्हणतात जाऊ द्या, आम्हाला प्रवचन ऐकायला भरपूर काही सुविधा आहे. म्हणून धर्म नाव वाढण्याची ही कारण आहेत. आणि यालाही परत तेच कारण आहे की याला जास्त जबाबदार कोण आहे? ते शिकला सवरलेला माणूस आहे. आजही मी त्या श्रावस्तीमध्ये ऑब्झर्वेशन करतो, पंडित लोक नाही आहेत तिथे. तिथे येणारा मध्यमवर्गीय आहे की त्याच्या डोळ्यात फक्त श्रद्धा आहे, अनाडी बाय आहे. त्यांना बरोबर वंदनही म्हणता येत नाही, परंतु त्या खऱ्या बौद्धिस्ट आहेत. त्या म्हणतात आम्ही नाही जात खंडोबाला, नाही जात साईबाबाला, आम्हाला धम्म सांगणार आहे. त्या व्यवस्थित तिच्या ऐकतात आणि जशी येईल तशी वंदना म्हणत, जसं येईल तसं गावी निघून जातात. ती श्रद्धा आहे, तिथे धम्म पुढे नेणं आहे. इथे त्यांनी चुकीच्या कारण त्याच्यामुळेच टिकून आहे ते सगळं. तुम्ही का टिकून नाही? तर तुम्ही रस्तेच बुजवून टाकले, पाऊल वाटा बुजवून टाकल्या. आणि ज्या पाऊल वाटा नसतील तर मग तुम्हाला इच्छित स्थळी जाण्याकरता वेळ वाकलं, मग खंडोबालाच जावं लागेल. तुकाराम सारख्या माणसाला बोधिसत्व आहे, डोक्यामध्ये जंजाळ आहे, विद्रोह आहे, नाही कळले बुद्ध, आचरणातून त्यांनी आणले. मग वारी काढ, याला जा त्याला जा, त्यांना बुद्धाच्याच मार्गावर जायचं होतं. वारकरी निर्माण करून त्यांना बुद्धाकडेच जायचं होतं, पण माहिती नव्हता, रस्ताच नव्हता, रस्ता बुजवून टाकलेला होता. जर रस्ता त्यावेळेस असता तुकारामाच्या वेळेस तर ते टाळ कुटत बसलेच नसते, सरळ सरळ बुद्धाकडे तुम्हाला घेऊन गेले. त्याला आडवळणानं न्यावं लागलं तुकाराम महाराज. मग वारी काढावं लागली. वारी काढली म्हणजे त्याच्यात सगळे लोक सामील झाले. त्याच्यात जात ओळखता येईल का? मग ह्या बुद्धाचं तत्वज्ञान होतं, पण वाट माहिती नव्हती. आणि ही वाट निर्माण करण्याकरता आम्हाला वेगवेगळे पर्याय शोधावे लागतात, पण ते पर्यायच आम्ही खोडून टाकतो, वाढू देत नाही. आणि त्याला नावही आम्ही काय देतो? अतिबुद्धिवादी आणि अति विज्ञानवादी. विज्ञानाचा अर्थही आम्हाला खरा कळालाच नाही. आणि म्हणून इथे त्यांनी म्हणून काही गोष्टी नियमाने केल्या, जरब दिली. त्यांना माहित होतं बंडखोरी खालच्याच वर्गातून होईल, म्हणून शिक्षाही एवढ्या कडक दिल्या की ऐकलं तर कानात तेल होतायचं, वाचलं तर जीभ कापायची. काही लोकांची कापली. प्रकार आत्ताही तसाच होतो. भीती कधी होते? मोठा माणूस जलात टाकला की भीती होते. उपराष्ट्रपती धनखड गायब आहे, कोणाला काही घेणं देणं नाही. काय पाहिजे ना येतं ना पेपरला, तेव्हाही तसंच केलं की मोठ्यावरती हल्ला केला, खालचे ऑटोमॅटिक चूप होतात. एक तर सामील व्हा किंवा करा. म्हणून त्यांनी साम धाम दंड भेद सगळ्या तिन्ही नीती आवरल्या.
त्या अंमलात आणल्या कशा करता की खोटा धर्म प्रस्थापित करण्याकरता. म्हणून बाबासाहेब सांगतात की बुद्धाचा धर्म जर वाढवायचा असेल तर तुम्हाला आचरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण दुसरी उपकरणं तुमच्याकडे आहेत का? सत्ताही नाही ना तुमच्या हातात. राजाश्रय होता म्हणजे काय होतं? अर्थ कळला का तुम्हाला? राजाश्रयाचा अर्थ काय? राजाश्रयाचा अर्थ म्हणजे बऱ्या बोलानं ऐकलं तर ठीक, नाही तर मी माझ्या पद्धतीने तुला, याला राजाश्रय म्हणतात. आता राजाश्रय त्यांना आहे की नाही? तुम्ही किती बोंबलान काही करा, कुंभमेळ्याला तुमच्या हजारो करोडचा खर्च आम्ही देणार आहोत. याला राजाश्रय म्हणतात. आम्ही का राजाश्रयाची अपेक्षा करतो? की आमची खरी गोष्ट आहे ती राजाने मान्य करावी. इथे राजाश्रय आता खोट्या गोष्टीला आहे. म्हणून तुम्हाला राजाश्रय निर्मित करायचा परत ऑब्जेक्शन येतात लोकांच्या की आमच्यावर संभ्रमित का करून ठेवला. राजाश्रय कधी मिळाल? जेव्हा तुम्ही राज्यकर्ते बनाल. मग ते कोणी सांगितलं पाहिजे? धम्माला राजाश्रय जर मिळवायचा तर मग तुम्हाला राजकारणी बना हे कोण सांगितलं पाहिजे? आम्ही सांगितलं पाहिजे. पण तुम्हीच म्हणता नाही नाही भंतीजी हे सांगू नका. मग कसे बनणार तुम्ही? म्हणजे कुठल्या गोष्टी सांगायच्या आणि कुठल्या गोष्टी नाही सांगायच्या त्या धर्माच्या तत्वानुसारच सांगण्याचा अधिकार असतानाही आम्ही त्यांना ते करू देत नाही. आणि म्हणून धर्म वाढत नाही. धर्म न वाढण्याचं बाबासाहेब का डेअरिंगनी सांगत होते? बाबासाहेबांचे वाक्य आठवतात का तुम्हाला? बाबासाहेब हिमतीने सांगतात की हा पूर्ण भारत मी बौद्धमय करीन आणि सगळ्याच्या शेवटी ब्राह्मण बौद्ध बनेल. विश्वास होता ना त्या बोधिसत्वाला. दुर्दैव त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं. ते लवकर गेले. नाहीतर जर बोधिसत्वाची कुठलीही वाणी खोटी होत नाही. 1932ला ते येवल्याला भीष्म प्रतिज्ञा करतात की मी हिंदू धर्मात जन्मलो, हिंदू धर्मात मरणार नाही. आणि मरण्याच्या 2 महिने अगोदर ते धर्मांतर करतात. बोधिसत्वाच्या कुठल्याही वाणी खोट्या होत नाहीयेत. बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये केलेली गर्जना कधी खोटी होत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं पत्रकाराला की जेव्हा माझा समाज कॅपेबल होईल तेव्हा असे राजगृह बांधे आहेत ना. निदान औरंगाबाद मध्ये तरी फिरा, कितीतरी राजगृह दिसतील तुम्हाला. नावही दिले आणि राजगृह सारखेही आहेत. माझ्याकडे बघून माझा होणारा समाज जेव्हा सक्षम होईल तेव्हा माझ्यासारखा सुटाबुटात येईल. आले ना. बाबासाहेबाला जी शंका होती की फक्त शंका आजही खरी आहे की माझा शिकला सवरलेला माणूस माझा ऐकेल की नाही याच्याविषयी बाबासाहेब तेव्हाही संभ्रमित होते, आताही संभ्रमित आहे. कारण बोधिसत्वाच्या गोष्टी खोट्या होत नाही. जास्त उदासही व्हायची गरज नाही. कारण होतात. परिवर्तन हे धीमं असलं तरी सुरू आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी ते लिहितात. एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर जो सामाजिक झोक असतो त्या संदर्भात म्हणून गमतीदार कायदे केले की एका वर्गाचा किंवा एका वर्णाचा दुसऱ्या वर्णावरती कसं आहे कारण त्याच्यात बी कायदे बनवले. ते कसे बनवलेत ते बघा. विद्यार्थ्यांना ब्राह्मणच समजले पाहिजे. अर्थात तो 10 वर्षाचा पाहिजे. 100 वर्षाचा वयोवृद्ध क्षत्र असला तरी पिता व पुत्र समजावे. या दोहोमधील तरुण ब्राह्मणास पित्याचा मान द्यावा. इथे विद्यार्थ्याच नाही, इथे उलटा शब्द टायपिंग झाला. इथे ब्राह्मणास विद्यार्थी समजावे. असं काय समजावं? ब्राह्मणास विद्यार्थी. आणि मग तो विद्यार्थी ब्राह्मण 10 वर्षाचा असेल आणि क्षत्रिय 60 वर्षाचा असेल तरी बाप पोराला मानावं त्या 10 वर्षाच्या पोराला. म्हणून आजही तुम्ही बघा की अजूनही जर शूद्राचा माणूस चालला आणि पुढून ब्राह्मण आला तर म्हणतो पाय लागे गुरुजी. तुम्ही ऐकले की नाही माहिती नाही. आणि तो लांबूनच म्हणतो आशीर्वाद. बौद्धाला भगवान बुद्धाने तर ही संकल्पनाच नाकारली. कोणाच्याही पाया नाही पडायचं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आताही तुम्ही भिक्षूच्या आणि मूर्तीच्या पाया पडत नाही. पाया पडणं हे बौद्ध धर्मात आहेच नाहीये. तर काय करताय तुम्ही? बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि करताय. इथे म्हणून सांगतो की ब्राह्मण हा विद्यार्थी समजायचा. मग भले त्यातला 10 वर्षाचा जरी ब्राह्मण असेल आणि 60 वर्षाचा क्षत्रिय असेल तर तो 10 वर्षाचा क्षत्रियाचा कोण आहे? बाप आहे. बाप म्हणण्याचं कारण नाही तेवढं मनोरंजन म्हणून म्हटलंय का तो? मग बापाचे पूर्ण कर्तव्य त्या 60 वर्षाच्या क्षत्रियांनी पाळायचे. मग बापाचं आपलं पहिलं कर्तव्य काय? बापाचा आदर सत्कारच आहे ना.
कोणी बापाला हडक झडक केलंय का? म्हणून ते 10 वर्षाचं पोरगही क्षत्रियाचा बाप, मग शूद्राचा कोण होईल त्याचा तर अंतच नाही बघायचा. संपत्ती, भाईबंद, वय, नैतिकता, आचारसंहिता व दैवी ज्ञान असणाऱ्या व्यक्तीचा आदर करावा, परंतु त्यापैकी दैवी ज्ञान ही अत्यंत आदरणीय आहे. भाईचारा हे सगळं दैवी ज्ञान जो माणूस बुद्धिमान आहे त्याचा करावा. कारण मनुला इथे अपेक्षा कोणाची आहे? ब्राह्मणच आहे ना. त्यावेळेस शिक्षणाचा अधिकारच त्याच्या जवळ आहे, तर बुद्धिमान माणसाचा आदर सत्कार करावा हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवले. चाकाच्या गाडीतून जाणाऱ्या व्यक्तीस, 90 वर्षापेक्षा मोठ्या असणाऱ्या वृद्धास, रोगग्रस्त, ओझे घेऊन जाणाऱ्या स्त्रियांना, गुरुच्या घरून परतणाऱ्या पुरोहितास, राजपुत्रास व नवरदेवास मार्ग मोकळा करून द्यावा. त्यावेळेस हायवे नव्हते ना. आता काय परिस्थिती काय? कुठल्याही ट्रॅफिक मध्ये कोणाला रस्ता दिला जातो? तुमची येणारी रुग्णवाहिका ना, रुग्णवाहिकेला रस्ता दिला जातो. कारण का? त्याच्यात रुग्ण आहे. त्याला वेळ जर झाला तर ते मधात मारण्याच्या ऐवजी दवाखान्यात गेलं तर वाचू शकतं. आजच्या नियमाचा, लोकशाहीचा नियम आजचा. तिथे मनू काय सांगतोय? तो परमिशन देताना जो गाडीतून चाललाय, बैलगाडीतून, त्याला रस्ता द्या. त्याच्यानंतर 90 वर्षापेक्षा मोठ्या असणाऱ्या वृद्धास, त्याला रस्ता द्या, जाऊ द्या. त्याच्यानंतर रोगग्रस्तास, ओझे घेऊन जाणाऱ्या स्त्रियांना, गुरुच्या घरून परतणाऱ्या पुरुषास, स्त्रीला दिलाय, गर्भवती स्त्रीला, ती आली तर तिला रस्ता द्या. मग मजेशीर बात पुढे आहे. आता ह्या एवढ्या लोकांना रस्ता द्यायला सांगितलाय, पण या सर्वांपैकी जर सर्वच जर एकाच वेळी आले, समजायचं की आता एकाच वेळी ब्राह्मणही आला, बाई आली, सगळे झाले, मग रस्ता द्यायचा कोणाला? त्याच्यात अगोदर द्यावा लागेल ना कोणाला तरी. सगळे एकत्रच आले, मग म्हणून इथे काय म्हणतो? पुरोहितास व राजपुत्रास सर्वाधिक मान द्यावा. यावेळेस काय सांगतात ते? की पुरोहित आणि राजपुत्र ह्या दोघांना अगोदर मान द्या, बाकीचे 10 लोक बाजू ठेवा, यांना जाऊ द्या. पुरोहित म्हणजे ब्राह्मण आणि राजपुत्र म्हणजे हे. पण त्याच्या पुढेही म्हणतात ना, जर ते दोघच असतील तर मग राजपुत्र आणि पुरोहित असतील, राजाचा मुलगा आहे आणि एक पुरोहित आहे, तिथे पण म्हणतो तो पुरोहितास मान द्यावा अगोदर, राजपुत्रास नाही. मग बाबासाहेब म्हणतात की किती गमतीशीर कायदे आहेत की नाही. राजा राज्य करणार आहे, पण राजाच्या अगोदर दोघही घाईत असतील तर अगोदर कोणाला जाऊ द्यावं? तर राजपुरोहिताला जाऊ द्यावा. हा कायदा कुठून आला असेल? आजही तुम्ही बघितला, तुम्ही चालताना तुम्ही सगळे बाजूला उभे राहता की नाही? भंतीजीला अगोदर जाऊ द्या. ही प्रतिष्ठा कुठे होती? बुद्धाच्या काळामध्ये होती. तो सत्कार होता, सन्मान होता की त्यांच्या अगोदर जाऊ द्यावा. उच्च आसनावरती त्यांना बसू द्यावा. मी उच्च आसनावर बसून काय तुमच्या अंगात सोनं येणार नाही. एक तो आदर सत्काराने मान असतो. तो सर्व मान कोणाला मिळवून दिला त्यांनी? ब्राह्मणाला. पण ब्राह्मणाला कशा विकृत पद्धतीने? आता इथे गृहीत धरा समजा की एखाद्या माणसाला भोवळ आली, मी म्हणेल का त्याला पडू द्या असं, तर मला जाऊ द्या अगोदर? बुद्धातली करुणा आहे ना. भिक्षू म्हणेल मी नंतर, माझा मान सन्मान नंतर ठेवा, त्याला अगोदर घेऊन दवाखान्यात जा, म्हणून ते नाही म्हणत. ह्या सगळ्याच्या अगोदर तो पुरोहिताला जायची परमिशन देतो, पुरोहिताला अगोदर हे करण्याची परमिशन. म्हणून भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये करुणा आहे. बाबासाहेब म्हणतात मनुच्या याच्यामध्ये कुठलीही करुणा नाही आणि कुठलाही आदर सत्कार तर सोडूनच देतो. ब्राह्मणाला सगळा मान सन्मान देतो. सवयीनुसार जो तरुण वृद्धांना भेटतो, आता म्हणून नमस्काराच्या बाबतीत केलेले नियम पहा. प्रणाम करण्याचे, नमस्कार करण्याचे बी नियम बनवलेले. तर काय नियम बनवतात? तो नियम बाबासाहेबांनी 1-2 नियम दिले. ते सवयीनुसार जो तरुण वृद्धांना भेटतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांच्या आयुष्यात, ज्ञानात, प्रसिद्धीत व सामर्थ्यात सातत्याने वाढ राहते. सवयीनुसार म्हणून काय म्हणतो? तुम्ही जर आपसात सगळेच भेटले तर जो कोणी मोठा माणूस असेल त्याला नमस्कार करणं जरुरी आहे. आता इथे सगळं खरं वाटते, पण जेव्हा बामणाचा येत आहे मग तिथं परत तोच नियम आहे की बामणाचं पोरग 4 वर्षाचं जरी असेल तरी 60 वर्षाच्या माणसाने त्याच्या पाया पडावं, त्याला प्रणाम करावा.
नमस्कार असा शब्द उच्चारल्यानंतर ब्राह्मणाने आपले नाव थोरा मोठ्याने सांगितले पाहिजे. संस्कृत भाषेच्या अज्ञानामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या नावाचे महत्व लक्षात आले नाही तर त्याला सुशिक्षित व्यक्तीने हा मी आहे असे मानून नाव सांगावे. कारण त्यावेळेस भानगड काय व्हायची, आता तर नाही लक्षात येणार, पण पहिलं आता कुठल्या आताही जर समजा 4 माणसं चालले, ओळखता येईल का याच्यातला हा ब्राह्मण आहे का, कोण हा क्षत्रिय आहे का, कोण आहे, ओळखता येईल का? म्हणून त्यावेळेस सांगतो शूद्राचा तर प्रश्नच नव्हता. शूद्राला ना अस्पृश्याला तर तुम्हाला दिवस डोक्यावर येईपर्यंत गावात यायची परमिशनच नव्हती. म्हणजे तुम्हाला प्रणाम करायची काही गरज होती का? तुम्ही बाद होते. प्रश्न कोणाकोणाचा होता? शूद्र, क्षत्रिय आणि वस्त्याही निर्माण केल्या. पण चुकून जर हे सगळे एकत्र आले तर पुढच्यानी जर प्रणाम केला, तुम्ही वयस्कर समजा 60 वर्षाच्या माणसाला एखाद्या पोराने प्रणाम केला, ब्राह्मण तर पहिला प्रणाम करायचाच नाही. त्यांना सांगून ठेवलं पहिला प्रणाम ब्राह्मण कधी करतच नाही. मग पुढच्याने जर यांना केला प्रणाम, पुढच्याने ओळखून घ्यायचं. जर समजा 60 वर्षाच्या माणसाला एखाद्याने प्रणाम केला तर या 60 वर्षाच्या माणसानं प्रत्युत्तर देताना काय म्हणायचं? आपलं नाव आणि आपलं गोत्र सांगायचं. तर म्हणजे पुढच्याला ओळखायला तो क्षमा मागेल की बाबा चुकून मी प्रणाम केलाय, तुम्हाला करायची काही गरज नाही. आता अडचण त्यावेळेस अशी होती की संस्कृत बोलणं फक्त ब्राह्मणालाच अलाउड होतं. मग आता तिकडून त्याने राम राम म्हटलाय आणि संस्कृत मध्ये म्हटलं तर पुढच्याला कळेल का? नाही कळणार. म्हणून मग याने त्याला ते समजावून सांगायचं की मी ब्राह्मण आहे. ह्या काही गोष्टी अशा होतात की तुम्हाला जर पहिल्या याच्यामध्ये नाटककार असायचे, तुम्ही जर नाव ऐकलं असेल दुनिया याचं, तर बाण आणि संस्कृत नाटकं होती. आता नाटक करायला कलाकार बी लागतात ना, तर संस्कृत नाटकामध्ये ब्राह्मणानेच फक्त खाली संस्कृत वाक्य बोलायचे. कलाकार जर दुसऱ्या क्षत्रिय असेल हे असेल तर त्यानं मात्र ह्या भाषेत. आजही ती नाटकं आहेत अस्तित्वात. हा नियम होता पहिला. म्हणून हे विचित्र नियम बनवले होते बाबासाहेब म्हणतात, आणि हे विचित्र नियम लागूही झाले होते. नमस्कार केल्यावर ब्राह्मणाने दीर्घायुषी भव असे म्हणावे व असं म्हणताना स्वरातील उच्चार किंचित दीर्घ असावा. आपण म्हणतो ना की ब्राह्मण का नाकातल्या नाकात बोलतात, म्हणून लिहिले म्हणून बोलतात ते की आयुष्यमान भव असं म्हणायचं. आयुष्यमान भव म्हटलं की काम भागतंय ना, पण त्यांनी तो उच्चार जोरात करायचा. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की बौद्धाच्या ह्या कला त्यांनी कुठून चोरल्या? ओ आणि म म्हणून ओम निर्माण झाला. ओम हा शब्द कसा निर्माण झालेला आहे? खरा हा बुद्धाचा शब्द आहे. ओम म्हटलं जायचं, पण यांनी त्याच्या पोटात घातलं ओम. खरा शब्द कुठून निर्माण झाला? ओ आणि म या शब्दापासून त्याचा ओम बनवला. आणि मग बाबासाहेब सांगतात की ब्राह्मणाने त्याच्यावरती अतिक्रमण केलं. नाही तर आजही तुम्ही बघितलं तर बाबासाहेब एक मंत्र म्हणायचे, ओम म्हणे पद्मे हो. हा बाबासाहेब नेहमी मंत्र म्हणायचे. आणि बऱ्याचशा लोकांना आजही माहिती नसेल, हा बौद्धाचा मंत्र आहे, ओम मनी पद्मे हो. हा जपानी लोक अजूनही म्हणतात. जपानमध्ये जर तुम्ही गेलात तर हा मंत्र तिथे रोज सकाळी उठल्यावर म्हटला जातो. आणि बाबासाहेब तो मंत्र नेहमी म्हणायचे. आज बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं की बाबासाहेब हा मंत्र म्हणायचे. आणि म्हणून काही पत्रकारांनी भिक्षू लोकांनाही माहिती नव्हतं. जेव्हा विचारायचे तेव्हा भिक्षूने मग शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना कळलं की हा मंत्र जपानमध्ये म्हटला जातो की ओम मनी पद्मे हो. ओम हा शब्द मूळचा ब्राह्मणाचा आहे. बाबासाहेब लिहितात ओ आणि म पासून बनलेला ओम त्यांनी त्या ओच्या पोटात ओम घातला. कारण ब्राह्मण स्वतः काही बनत नाही, फक्त त्याच्यामध्ये चेंज करतात, काहीतरी दुसऱ्याच्या याच्यावरती कृती निर्माण करतात आणि ती आपलीच आहे म्हणून सांगतात. म्हणून बौद्धाचे सगळे मंदिर जे विहार होते त्याला स्वतःची मंदिरं होती. म्हणून ब्राह्मण क्रिएटिव्ह नाही. तो ओशो रजनीश नेहमी सांगतो, त्याच्या एका प्रवचनात तो सांगतो की हे लोक म्हणतात ब्राह्मण हुशार आहे, हुशार नाहीच आहे म्हणतो. सगळ्यात बुद्धू कोण असेल तर ब्राह्मण. कारण तुम्ही कोणाला बुद्धू म्हणतात? रजनीश खूप तर्कवादी माणूस आहे. आपल्या त्याच्या मतभेद भरपूर काही होऊ शकेल त्यांच्या
त्याच्यामध्ये आचरणामध्ये याच्यामध्ये, पण तर्क नावाच्या त्या माणसाच्या तर्काला कोणी जोड करू शकत नाही. तो प्रश्न विचारताना पुढच्या विचार, तुम्ही बुद्धू कोणाला म्हणता? परीक्षेला बसला आणि ज्याने मागच्या आणि पुढच्याची पण कॉपी केली तर मागचा बुद्धू आहे ना. मग बामण कॉपीच तर करत राहिला. मग बामणाने आजपर्यंत केलंय का? आणि जो कॉपी करतो त्याला तुम्ही हुशार म्हणता. आणि तिथे ते उदाहरण देतात बाबासाहेबाचं आणि KR नारायणचं, की जे DSc नावाची डिग्री आहे की नाही, DSc नावाची डिग्री बाबासाहेबांच्या डिग्रीमध्ये तुम्ही बघाल की नाही, DSc नावाची डिग्री आहे. ती डिग्री घ्यायला 7 वर्ष लागतात. बाबासाहेबांनी अवघी ती 2 वर्ष 49 दिवसामध्ये मिळवलेली. आणि भारतामध्ये असे 2च लोक आहेत की त्यांनी ती डिग्री मिळवलेली आहे. एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे आहे KR नारायणन, आणि दोघंही अस्पृश्य आहे. आचार्य रजनीश म्हणतात बुद्धिमत्तेशी बामणाचा काही संबंध नाही. बुद्धिमत्ता ही उपजत असते आणि म्हणून ब्राह्मणाला हुशार म्हणण्यात अर्थ नाही. तो कॉपी करणार आहे, तो नेहमी दुसऱ्याचं चोळून क्रिएटिव्ह करतो, ती आपल्या नावावर खपवून घेतो. म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले शिक्षणाची मुहूर्त रोड मिळवणारे, पण त्याच्यावरती कडी करतात आणि के राधाकृष्णन नावाच्या माणसाच्या ब्राह्मणाच्या नावानं शिक्षक दिन निर्माण केले. ही कृती सगळी त्यांनी ढापलेली असते आणि त्याला आम्ही होकार देतो, कारण आमच्यातला आत्मतेज, जे आत्मतेज असतं ते तेज आमच्यावाला आम्ही ओळखायला तयार नाही. बाबासाहेबांनी ते ओळखलं, तुमच्या पुढे ठेवलं. परंतु दुर्दैव आमचं असं आहे, कारण काय असतं की सहवास किंवा शिक्षक किंवा आई, एखाद्या मुलाची आई जर तो लहान असताना वारली तर त्याच्या पुढे 2च पर्याय असतात, की जो कोणी त्याच्यावर संस्कार करेल तसं होणं, याच्या पलीकडे त्याच्यावर काहीच नसतं. तसं आपल्या समाजाची आई बाबासाहेब आपल्याला जन्म दिला आणि 2 महिन्यांनी निघून गेले. आपली हालत आज काय? दोष देण्यात अर्थ नाही. आपली हालत काय आहे की आमची आई 2 महिन्याची आम्ही असताना गेली, आणि मग आमच्या आया कोण झाल्या? खूप आया झाल्या ना. मग आम्हाला आया निर्माण व्हायला काय नाही. बाबासाहेबांनी एक सावधराई दिली होती आम्हाला, की मी गेल्यानंतर निदान ही तुमची भारतीय बौद्ध महासभा दिली होती ना. आम्ही नाही, त्या आईजवळही आम्ही काही जास्त दिवस रमलो. उलट आमच्या आईने त्या आईच्या ओटीत टाकलं होतं आम्हाला, पण आम्ही नाही म्हटलं, हे नाही जमत. मग दुसरी एक आई आली आम्हाला, तिने नाही ऐकली. नंतर आयाचा भडीमार सुरू झाला. मग आया आम्हाला राजकारणात एक आई, समाजकारणात एक आई, अर्थकारणात एक आई, आणि आमच्या डोक्याचा सगळा पार भज करून टाकलं. कारण भिक्षू संघही एक आमची आईच होता. भगवान बुद्ध आम्हाला स्वतः पुत्र म्हणतात ना, आणि भिक्षू हे प्रजेची आईच आहेत ना. आई हा पहिला कुलगुरू आहे. हा जर मंत्र आपण वापरला तर भिक्षू एक आई आहे. आमचंही सगळं वाट लागली. महाबोधी वेगळी, भिक्षू संघ वेगळा, सगळंच प्रकार वेगळा आहे. आणि सुधरायला कोणी तयार नाही. सुधरवायला भरपूर जण तयार आहे, सुधरायला तयार कोणीच नाही. अगोदर सुधरलं पाहिजे. बाबासाहेब काय सांगतात? आधी सुधरलं पाहिजे. बाबासाहेब एकदम समाजकारणात पडलेत का? बडोद्याच्या संकल्पभूमीवर बाबासाहेबाला रडावं लागलं. म्हणून मी नेहमी थँक्यू म्हणतो त्या पिऊनला. त्याने जर फाईल फेकून नसती दिली तर बाबासाहेब संकल्पभूमीमध्ये आलेच नसते. आम्हाला किती वेळेस दगड मारावी लोकांनी, पण आमच्या डोक्यात कुठेही आम्ही संकल्प घ्यायला तयार नाही. ज्या दिवशी आम्हाला तो संकल्प घ्यावा वाटेल, किमान ह्या वर्षावासामध्ये आपल्या साकेत बुद्ध विहारामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती वाचताना बाबासाहेबाला ही अपेक्षा होती, आपल्या डोक्यातही क्रांतीचे बीज उगवतील. म्हणून केलेल्या याला आमचाही विरोध असेल. नुसता विरोध करून भागत नाही. बाबासाहेब कुठलंही त्यांचं लिटरेचर घ्या, बाबासाहेब प्रॉब्लेम ऑफ रुपीज म्हणतात. रुपयाचा प्रश्न आहे, पण त्याच्या पुढे लावतात ते याच्यावर उपाय काय, सोल्युशन काय. नुसतं प्रॉब्लेम रेस नाही करत, त्याच्यावरचे मार्ग सांगतात, त्याच्यावरचे सोल्युशन सांगतात. आम्हाला फक्त खाली आम्ही प्रश्न निर्माण करत राहिलो, त्याच्यावरचे मार्गही सांगता आले पाहिजे. त्याच्यावरचा मार्ग ज्या दिवशी सापडतो त्या दिवशी प्रश्नाची भीती वाटत नाही. ग्रंथाचं तसंच आहे. ज्या दिवशी ग्रंथ डोक्यात जाईल
मोठमोठे पंडित म्हणतात की काय असेल, मला मित्र कोण असेल तर ग्रंथ हा आमचा मित्र असावा, कारण तो सच्चा आहे, तो आपल्या भूमिका बदलत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेला प्रतिक्रांती हा ग्रंथ, क्रांती आणि प्रतिक्रांती तुमच्या कपाटात ठेवला आणि दुसऱ्या दिवशी उघडला तर बदलणार आहे का? तो बदलत नाही. त्या भूमिका कायम असतात. म्हणून आपण या वर्षावासामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचतोय. याच्यातूनही जर आपल्याला ती निर्मिती झाली किंवा आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडला तर आपण काही ना काहीतरी ह्या वर्षावासामध्ये कमवलं असं होईल. शूद्राच्या कुटुंबाचे नीतिशास्त्र ह्या ग्रंथाचा अजून एक भाग आहे, तो आपण पुढच्या वेळेस बघूया. त्याच्यानंतर पुढे परत भगवद्गीतेचं निबंधाचं चिकित्सा आहे, तो आपण पाहूया.